नमस्कार, जय महाराष्ट्र. मी पृथ्वीराज चव्हाण आणि आपण ऐकत आहोत ज्याची कहाणी त्याच्याच जुबानी. आता आपण आपल्या चांगल्या काळातील आणि वाईट काळातील अनुभव याच्यावर चर्चा करत आहोत. तर मला एक सांगायचंय, आता मला काही दिवसामध्ये आलेला एक अनुभव सांगतो. जी लोक बालाजी चव्हाणला भेटण्यासाठी किंवा बालाजी चव्हाणचा सल्ला घेण्यासाठी बालाजी चव्हाण कुठे राहतात विचारत विचारत घर शोधत त्यांना भेटायला येणारी माणसं त्यांच्या वाईट काळामध्ये जेव्हा भेटतात, म्हणजे माझ्या वाईट काळामध्ये जेव्हा ती मला आता बाहेर भेटतात किंवा भेटली, तर तेव्हा त्यांनी मला विचारलं की अरे तुम्ही इकडं कुठं आणि सध्या तुम्ही राहताय कुठं, आणि आम्ही तर तुमचं घरही विसरलो. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की मी पहिल्यापासून ज्या गोष्टी ऐकत आलो होतो, ज्या गोष्टी मी मानत नाही, ती गोष्ट मला खटकली. म्हणजे काय, तर लोक कधी विचारतात, म्हणजे तू कसा आहेस हे कधी विचारतात, तर ते मला हिंदी मधला एक डायलॉग ऐकला, पैसा है तो बोलते तू कैसा आहे. म्हणजे पैसा असेल तर सगळं काही ओके, नसेल तर आपलं कचरा. तर तरीही मला माझ्या विचाराने किंवा माझ्या दृष्टिकोनाने मला एक सांगायचं असतं, मी ह्या गोष्टीला कधी मानत नाही, ह्या गोष्टीची मी कधी अपेक्षा ठेवत नाही. म्हणजे का अपेक्षा ठेवायची, आपल्याकडं पैसा असो किंवा नसो, कोणी आपल्याला विचारेल किंवा तू कसा आहेस ही अपेक्षाच का ठेवायची. म्हणजे माझा स्वभाव आणि माझा विचार असा आहे की मी ही अपेक्षाच ठेवत नाही. विचारा किंवा नका विचारू, मी आहे, माझं आयुष्य आहे आणि मी ऑलवेज हॅप्पी आहे. बरोबर की नाही? येस, ग्रेट सर. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.